भगवान बुद्ध मनुष्याचे आणि देवाचे शास्त्र आहे. शास्त्र म्हणजे गुरुजी आहेत आणि गुरुजीच्या म्हटल्याप्रमाणे जो विद्यार्थी ऐकतो तोच पास होतो, तोच मिरिट मध्ये येतो. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. विश्ववंदनीय सदा पूजनीय तथागत सम्यक संबुद्ध तथागताचा सद्धम्म पूजनीय भिक्षु संघ, प्रथम या 3 रत्नाला वंदन. ज्यांनी आम्हाला या 3 रत्नाची ओळख करून दिली असे पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी या धम्म परिषदेचं यांनी नियोजन केलेलं आहे. असे पूजनीय इंदवंशजी महादेव यांना सुद्धा वंदन आणि सर्व उपासक उपासिका. आपण ऑनलाईन प्रवचन ऐकत आहात. हे प्रवचन भंतीजीने भिक्षू लोकांना आमंत्रित करून या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि त्यामध्ये मलाही भंतीजींनी संधी दिलेली आहे. तर भंतीजीचे मी खूप खूप आभार मानतो, धन्यवाद मानतो. ऑनलाईन प्रवचन हे सर्व लोकांना माहीत व्हावं, दिसावं आणि जास्तीत जास्त धम्माचा प्रसार आणि प्रचार व्हावा या उद्देशाने भंतेजी सदा कार्यरत असतात आणि त्यांचं धम्माच्या प्रचाराचं कार्य खूप जोरात चालू आहे. कारण बुद्धाची वाणी ही सर्व लोकांपर्यंत नेणं खूप महान पुण्य आहे आणि हे महान पुण्याचे भागीदार भंतेजी इंदवंश भंतेजी आहेत. सर्व लोकांना बुद्धाचा उपदेश त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य करतात. कारण बुद्ध हे बार बार जन्माला येत नाही, कदाचितच प्राप्त होतात. बुद्ध कदाचितच प्राप्त होतात. अनेक कल्पाने बुद्ध प्राप्त होतात आणि बुद्धाचा धम्म हा मनुष्यासाठी दुःखमुक्तीचा मार्ग आहे आणि जे उपासक उपासिका बुद्धाचा धम्म आचरण करतात ते दुःखातून मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे बुद्ध म्हणतात की मनुष्याचा जन्म फार दुर्मिळ आहे, कदाचितच प्राप्त होतो आणि मनुष्याचा जन्म लाभला परंतु त्याला दीर्घायुष्याचा लाभ नाही झाला. मनुष्याचा जन्म लाभला, दीर्घायुष्याचा लाभ झाला परंतु सद्धम्म नाही भेटला, तर मनुष्य जन्म वाया गेला. कारण माणसासारखा दिसते आणि पशुसारखा वागते, कारण धम्म नसल्यामुळे. तर बाबासाहेबांनी आम्हाला खूपच चांगला मार्ग दाखवलेला आहे आणि त्या मार्गाने जर आम्ही गेलो सर्व उपासक उपासिका भंतीची लोक, तर सर्वांचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही.
बुद्धाचा धर्म हा श्रद्धेपासून सुरुवात होतो. बुद्धावर, बुद्धाच्या धर्मावर, बुद्धाच्या संघावर प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धा म्हणजे विश्वास, विश्वास म्हणजे गॅरंटी असली पाहिजे. आणि गॅरंटी ही विश्वासातून प्राप्त होतो. तर त्याला धम्म तत्वात त्याला सम्यक दृष्टी म्हटलेली आहे. सम्यक म्हणजे सत्य पाहण्याची एक दृष्टी, एक धारणा मनुष्याला प्राप्त होते. जे जसं आहे तसंच पाहतो. सोन्याला सोनच मिळेल आणि पितळाला पितळच मिळेल. पण ज्याला सम्यक दृष्टी प्राप्त झालेली नाही तो पितळालाही सोनं बनू शकतो. कारण त्याला सत्याची परीक्षा झालेली नाही. म्हणून जीवनात मी सर्वप्रथम माणसाला सम्यक दृष्टी प्राप्त होणं खूप महत्वाचं आहे. सम्यक दृष्टी जर प्राप्त होत असेल तर मनुष्य जन्मात मी सत्कर्म पुण्यकर्म करू शकतो. सहसा त्याच्या हातून वाईट कर्मे, घाट्याची कर्मे होणारच नाही. जीवनात त्याच्या घाटा येणारच नाही. म्हणून बुद्ध तत्वज्ञानाचं पहिलं अंग हे सम्यक दृष्टी अंग आहे. कारण बुद्धाची सत्व, बुद्धाच्या धर्मावर, बुद्धावर, संघावर श्रद्धा असणं खूप महत्वाचं आहे. श्रद्धा अनाथ पिंडकाला निर्माण झाली. अनाथ पिंड श्रावस्तीचा राजगिरीला बहिणीच्या घरी पाहुणा जाते तर काय झालं की किती वेळा तो बहिणीच्या घरी पाहुणा गेला तर त्याला घ्यायला गावाच्या बाहेर लोक यायचे, त्याचे नाचतात. परंतु आज अनाथ पिंडकाला घ्यायला कोणीच नाही आलं. तर सर्व लोक आपापल्या कामात दंग आहेत, गुंग आहेत. तर तो पाहतो की एवढी मस्त लोक कशासाठी आहेत. शेवटी तो बहिणीला आणि जावयाला विचारतो की म्हणतो की तुमच्या इथं कोणता राजा येणार आहे, तुमच्या इथं कोणता यज्ञ आहे का लग्न समारंभ आहे, एवढी गडबड आहे, तुम्ही बिची हाताळली कशासाठी. तर त्यावेळेस त्याची बहीण आणि जावई सांगतात की आमच्या इथं कोणता कार्यक्रम नाही, राजा येणार नाही, यज्ञ नाही किंवा लग्न समारंभही नाही. पण उद्या आमच्या इथं बुद्ध प्रमुख भगवान बुद्ध, भिक्षू प्रमुख भगवान बुद्ध आणि त्यांचा संघ भोजनासाठी येणार आहे आणि त्यांच्यासाठी ही गडबड चालू आहे सर्व. तर हे असं त्याचे जावई आणि बहीण त्याला सांगतात. बुद्ध येणार आहेत असं म्हणता बरोबर त्याच्या अंगावर काटे राहिले. कारण त्यानं बुद्ध शब्द हा फक्त ग्रंथात वाचला होता. ग्रंथात वाचला होता आणि ग्रंथात लिहिलेलं होतं की बुद्ध हे अनेक वर्षानं उत्पन्न होतात, निर्माण होतात. हे त्यानं शास्त्रामध्ये वाचलेलं होतं. पण उद्या तर म्हणजे डायरेक्ट बुद्ध भजनालेच येत आहे. तर त्याच्या अंगावर रोमारून काटे उभे राहिले आणि बुद्धाला पाहण्यासाठी तो खूप आतुर झाला. कारण त्यानं शास्त्रात वाचलेलं होतं की बुद्ध अनेक कल्पाने, अनेक वर्षांनी या निर्माण होतात. पण उद्या इथं भगवान बुद्ध भजनासाठी येत आहे. तो बुद्धाला पाहण्यासाठी एवढा आतुर झाला की संध्याकाळचे 5:30-6 वाजले आणि तो जावयाला विचारतो की म्हणते बुद्ध कुठे आहेत, मी दर्शनासाठी जातो. तर त्यावेळी त्याला जावई म्हणते की नाही, आता थोड्या वेळानं तर नगराचे दरवाजे बंद होतील आणि तुम्हाला बाहेर जाता येणार नाही.
बाहेरचा माणूस आत येणार नाही, आतचा माणूस बाहेर जाता येणार नाही, तर तुम्ही उद्या भगवान बुद्धाला पाहू शकता, दर्शनाला जाऊ शकता. तर असं करता करता रात्र झाली, झोपी गेला, पण त्याला झोप कशी येईल, कारण त्याचं मन बुद्धाला पाहण्यासाठी खूप आतुर झाले. बुद्धाला केव्हा पाहतो केव्हा नाही असं त्याच्या मनाला आस लागली होती. झोपते आणि उठून बसते. दिवस निघला, आणखी झोपते, आणखी उठते, तर 3 वेळ झोपला, 3 वेळ उठला. शेवटी 3ऱ्या वेळेस म्हणते आता दिवस निघला. असे निघते आणि नगरातून बाहेर येण्यासाठी जाते, तर नगराचे सर्व दरवाजे बंद आहेत. एकच दरवाजा खुला आहे आणि तोही ज्या ठिकाणी मसनवटीची जागा असते, मसन खायचा दरवाजाही खुला आहे. तर त्यातून तो बाहेर पडतो. बाहेर पडल्यानंतर जोपर्यंत गावात होता तोपर्यंत उजेड आणि गावाच्या बाहेर आल्यानंतर अंधार. तर त्याला वाटलं की अजून रात्र बरीच आहे, आपण गलती केली, इथल्या लवकर आलो, रात्र लई मोठी आहे. पण कसं की माणसाला 2 मन आहे, प्रत्येक काम करते मनुष्य, तर तो एक मन म्हणते हो, एक मन म्हणते नाही. पण एक जे मन प्रबळ असते तर तोच निर्णय घेते. दुसरं मन म्हणे अरे आता इथल्या रात्रभराचा तू जागच आहेस, तर थोड्या वेळाने दिवस निघेलच, आता कशाने वापर जात, चालत राहा, दिवस निघेलच. असं करता करता तो पुढे चालत जाते. 1 नंबर गेल्यानंतर एक व्यक्ती उठलेली दिसते त्याला आणि अशी चक्रमण करून राहिली. भगवान बुद्ध उठले आणि चक्रमण करत आहेत हे त्याला जरूर दिसले, कोणीतरी आहे. तर तो बुद्धाकडे जाते. बुद्धाकडे जात असताना बुद्धाच्या जवळ जाते, तर भक्तांना दुरूनच वाईटलं की अर्जुन. भगवान बुद्धाला सम्यक समृद्ध म्हटलेलं आहे. सम्यक म्हणजे संपूर्ण, बुद्ध म्हणजे ज्ञानी. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळातले जाणणारे भगवान बुद्ध आणि प्रत्येकाच्या मनामध्ये काय चाललं हेही जाणणारे भगवान बुद्ध, म्हणून सर्व लोक बुद्धाला श्रेष्ठ मानतात. देव सुद्धा सत्ता देव मनुष्यानं बुद्ध भगवाती. देव असेल, इंद्र असेल, ब्रह्मेंद्र असेल, देवेंद्र असेल, तरी बुद्धाला वंदन करतो. बुद्धानं ओळखलं की हा माझ्याकडे येत आहे. बुद्ध चक्रमण आमच्या जागेवरून खाली उतरतात आणि दुरूनच त्याला आवाज देतात, म्हणतात हे सुदत्ता. अरे तो म्हणते की हे तर माझं लहानपणच आहे, आई वडिलाच्या घरचं, मला सर्वजण तर अनाथ पिंड करून हाका मारतात, हे लहानपणचं नाव यायला कसं मिळेल. खरंच हे बुद्ध आहे. बुद्धाकडे जाते आणि भगवंताला 3 प्रदक्षिणा घालून 3 वेळ वंदन करते आणि बाजूला बसते. बाजूला बसल्यानंतर भगवान बुद्ध पाहतात, त्याचं चित्त पाहतात की हा धम्म समजवण्याच्या लायकीचा किती आहे. तर बुद्धाच्या संपर्कात आला तर सर्व त्याचे क्लेश नष्ट होत आहे. राग, द्वेष, मोह, अहंकार हे दुःखाचं कारण आहे आणि हेच बुद्धाच्या संपर्कात आल्यामुळे कमी कमी होत चालले. तर भगवान बुद्ध त्याला उपदेश देतात आणि उपदेश देतात त्याचं चित्त शुद्ध होत आहे आणि शुद्ध होता होता त्याला भगवान बुद्धांनी दानाचा उपदेश आहे. कारण जगातला पहिला 1 नंबरचा व्यापारी सोन्याचा, खूप धन संपत्ती होती आणि त्या धन संपत्तीचा तो मालक होता. तर भगवान बुद्धांनी त्याला दानाचं महत्व सांगितलं आणि त्याच्या मनामध्ये दान देण्याची ऊर्जा निर्माण झाली. बुद्धाचा धर्म हा 2500 वर्षापासून आजपर्यंत दानावर टिकून आहे. विहार बांधून गेले हे उपासकांनी, जीवन दिलं हे उपासकांनी, भोजन दिलं हे उपासकांनी. बुद्ध आणि भिक्षू हे
बुद्ध धर्माचे वाढवण्यासाठी सहाय्यकात एकमेकाचे. तर बुद्धाला तो शरण गेला आणि म्हणतो की भगवान, माझ्याजवळ तर खूप धनसंपत्ती आहे, तर मी ही धनसंपत्तीचं काय करू, मी दान देऊ इच्छितो. तर भगवान बुद्धांनी सांगितलं त्याला की जी धनसंपत्ती लोकांच्या हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी जर ती कामी येत असेल त्यावेळेस ते धनसंपत्ती राहते. नाहीतर धनसंपत्तीचं वाटेकरी तर पुष्कळ आहे. कोण्या बँकेत पैसे टाका, भारताचे टाका का पाकिस्तानचे टाका का अमेरिकेचे टाका, लोक मोडून तोडून खातील, त्याच्यासाठी भांडणं करतील. पण दान असं आहे की दान आपल्या सोबतच आहे. कुठे जा, बाजारात जा, शेतात जा, गावले जा, हे पुण्यकर्म तुमच्या सोबत. धनसंपत्ती नाही, बायको नाही, नवरा नाही, मुलं नाही, मुली नाहीत, नातेवाईक नाही, आमचे कर्म आमच्या सोबत असतात. आणि सर्वात कर्म कोणतं स्ट्रॉंग असेल तर ते दान कर्म आहे. दान जर असेल तर तुमच्यासाठी पुरातून टाकतात लोक, पुरातून काढतात. आणि दान जर नसेल, पाप झालं असेल तर हातचे निष्ठून जातात पाण्यात. एक वेळ गेली की डबल दिसत नाही. तर त्यासाठी जीवनातील दानाला खूप महत्व आहे. अनाथ पिंडकानं श्रावस्तीमध्ये भगवान बुद्धाला विहार बांधून केला. त्या ठिकाणी भगवान बुद्ध 25 वर्षे वास केले. भगवान बुद्धानं 29व्या वर्षी गृहत्याग केला, 35व्या वर्षी ज्ञान प्राप्त झालं. 45 वर्षे भगवंतांनी धम्म सांगितला लोकांना पैदल. त्यातले 25 वर्षे वास्त्रावस्थेमध्ये गेले. आणि एका वर्ष वासाच्या वेळेस एक देवता अंधाऱ्या रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी 3 वाजता जेतवनात आले. बुद्धाचा धम्म हा मनुष्यासाठी आणि देवासाठी दुःखमुक्तीचा मार्ग. सत्ता देव मनुसानं बुद्धो भगवती बुद्धं जीवित पर्यंतं शरणं गच्छामि. भगवान बुद्ध मनुष्याचे आणि देवाचे शास्त्र आहे. शास्त्र म्हणजे गुरुजी आहे. आणि गुरुजीच्या म्हटल्याप्रमाणे जो विद्यार्थी ऐकतो तोच पास होतो, तोच मिनिट मध्ये येतो. तर बुद्धाचा त्या ठिकाणी वर्षवास आहे. आणि एका वर्षाच्या वेळेस एक देवता अंधाऱ्या रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी 3 वाजता जेतवनात जाते. जेतवनात जाते आणि स्वतःच्या तेजानं सर्व जेतवन प्रकाशित केलं. उजेडी जेतवनामध्ये भगवंताजवळ जाते. भगवंताला 3 वेळ प्रदक्षिणा घालते, 3 वेळ वंदन करते आणि बाजूला बसते व भगवंताला म्हणते, भगवान, मनुष्याने आणि देवानी 12 वर्षे विचार केला भगवान, तर मनुष्याचं आणि देवाचं कसं कल्याण व्हावं भगवान आम्हाला समजलंच नाही. तर कृपा करून मनुष्याच्या आणि देवाच्या कल्याणाचा मार्ग सांग. भगवंताला ती देवता विनंती करते. तर विनंतीचा मांडू बुद्ध म्हणतात, बुद्धांनी 38 मंगल सांगितले ग्रस्तासाठी. तर त्यातले फक्त 3 सांगतो. बुद्ध म्हणतात, असेवनाचं बागानं पंडितानंच सेवना पूजाचं पूजनीयानं एतन मंगलम उत्तम. असेवना, म्हणजे नाही, सेवना म्हणजे वर्षे करू नको, बागानं म्हणजे मूर्ख किंवा अज्ञानी. कारण बुद्ध असे का म्हणतात, असेवना बागानं पंडितानंच सेवना. संगत भेटे सज्जनाची तरच पुढे पुढे बढत जाशी. संगत भेटे त्या मूर्खाशी, मूर्खासोबत लाथा खाशी. पंडिताची संगत भेटली तर मनुष्य पंडित होईल. पंडितासोबत राहिले, पंडिताच्या गळ्यात लोक पुष्पाचे हार टाकत बसले. आम्ही जर त्यांच्या सोबत असू तर आम्हाला 1-2 फुल देतील, म्हणतील बा याचा माणूस आहे. आम्ही पंडित सोडून गेलो, एखाद्या दारवेळ सगळे हिंडलो, लोक खेटरा नसले तर सोडू नका म्हणतील. तर त्यासाठी बुद्ध म्हणतात, मूर्खाची संगत टाळ, पंडिताची संगत कर, पूजनीय लोकांची पूजा कर. हे जीवनातलं उत्तम मंगल आहे. कारण मनुष्य हा घरात नाही राहू शकत. जीवन जगण्यासाठी सारे व्यवहार त्याचे लोकांसोबतच आहेत.
आणि लोक काही एका प्रकारचे नाही, अनेक प्रकारचे लोक आहेत. चोरी करणारे, जीव मारणारे, हिंसा करणारे, खोटे बोलणारे, नशा पत्ता करणारे, दुष्ट लोक ज्यादा आहेत आणि शिरवान कमी आहेत. म्हणून बुद्ध म्हणतात, मूर्खाची संगत टाळ, पंडिताची संगत कर, पूजनीय लोकांची पूजा कर, हे जीवनातलं उत्तम मंगल. दुसरं सांगतात भगवान बुद्ध, माता पितो उपटानम बुद्धदारस संग हो, अनाकुलाचं का म्हणता एतन मंगलम. बुद्ध म्हणतात, माता पित्याची सेवा करणे याच्यासारखं जगात चांगलं काम कोणतंच नाही. कारण त्यांच्यामुळे आम्ही एवढाले झालो. 5.5-5, 6-6 फुलाचे, 80-80 किलोचे, पण ते 100च्या पुढे गेलं. कोणाच्यामुळे? आई वडिला. असेच झालो काही आम्ही, एवढा खूप कष्ट हात आई वडिलाचे. त्यासाठी बुद्ध म्हणतात, पुरी दुनिया में ढूंढो काही भगवान नाही. साऱ्या जगात जा तुम्ही देव पाहायला, कुठे देव दिसणार नाही. पूरी दुनिया में ढूंढो कहीं भगवान नहीं, जिसने माँ बाप का कर्जा चुकाया, उस जैसा कोई धनवान. ज्यानं माँ बापाचं कर्ज चुकवलं त्याच्यासारखा कोणी धनवान नाही बुद्ध म्हणतात. ज्यावेळेस आम्ही लहान असतो, डोंगऱ्यावर साऱ्या घरात खेळतो, पण आईचं लक्ष आमच्याकडेच असते. घार हिडे आकाशी, लक्ष असे पिलापाशी. किती काही दूर उडून गेली, पण फिरू फिरू पिलालेच पाहिजे घार. तसंच आमची आई धंदा जरी करत असेल, आम्ही लहान असेल, डोंगरावर हिंडतो इकडे तिकडे, पण आईचं आमच्याकडेच लक्ष असतं. ज्या वेळेस आई भजनाने बसते, पाठीमागून जातो आम्ही, मागून आईचा हात धरतो, तर आईच्या हातचा घास अर्धा तुटते आणि ताटात पडते. उरलेला घास आई स्वतः नाही खात, लेकराचा. म्हणून म्हटलेलं आहे की स्वतःच्या पोटाची केली पोटमारी, धान्या बाळाला घासत जाई. माय उपाशी राहते लेकराचे. बघा किती मावल्यांचे पती वारलेले आहेत, लहान लहान लेकरं आहेत, तर तिनं लहानाचे मोठे केले लेकरं, शाळा शिकवली, लग्न करून दिले, नोकरी पाण्यावर घरदार लावून सर्व संसाराला लावले. म्हणून म्हटलेलं आहे की स्वतःच्या पोटाची केली पोटमारी, धान्या बाळाला घास चारी, असे घास चारिले आम्हाला. आईच्या हातचं खाऊन आम्ही एवढा लिहा, तसे घास चारिले आम्हाला, सुखा दुखात मजा होती पिशी. आई वडील लहान असतो, बोलता येत नाही, सांगता येत नाही, मग दुखते आमचं, आम्ही रडतो. तर आमची आई 100 लोकांनी विचारते, म्हणते हा रात्रीपासून पिऊनच नाही राहिला, खेळूनच नाही राहिला, जेवूनही नाही राहिला, याने औषधी रडतेच. तर त्यासाठी बुद्ध म्हणतात, ज्यानं बापाची सेवा केली त्यानं ब्रह्माची सेवा केली. ज्याच्या घरात आई बाप आहेत त्याच्या घरात ब्रह्मा वास करतात. तर जीवनात आई वडीलच जे काही आहेत ते सर्व आपले देवता आहेत, त्यांना दुखवायचं. तिसरं सांगतात भगवान बुद्ध, दानंच धर्मचर्याचं ज्ञातकानंच संग, अनवजानी कमानी येतं मंगलम उत्तम. जन्माला आलो काहीच नाही आणलं सोबत. भगवंतानी सांगितले मनुष्यासाठी की मनुष्याचा जन्म कसा सफल होते, काय केल्यामुळे, ते 38 मंगल सांगितले. तर त्यातलं तिसरं मंगल आहे की जन्माला आलो काहीच नाही आणलं, मरणार आहोत तर काहीच देणार नाही, सर्व जागेवरच राहणार. मग काय आमच्या सोबत? तर आमचे कर्म. जे जे करशील ते ते भरशील तू केलेले पाप. मनुष्य हा जन्मभर कर्माचेच फळ भोगत राहा. चांगले असो किंवा वाईट त्याचे परिणाम त्याला येतात. त्याचं चांगलं करणारा कोणी नाही किंवा वाईट करणारा कोणी नाही, तोच आहे त्याचा मालक. अत दीप भव. बुद्ध म्हणतात तुझा मालक तुझा. जे जे करशील ते ते भरशील तू केलेले पाप. पापाचा घडा तो भरला की फुटेला आपोआप. भलाई बुराई करणे आहे आमच्या हाती, चांगलं आणि वाईट करणं आहे आमच्या हाती. चांगलंही करतो आम्ही, वाईटही करतो. भलाई बुराई करणे आहे आमच्या हाती, बुराई करणाराचं मरण होईल अपघाती. सरळ मार्गाने जा, आड मार्गाने चावेल साप.
पापाचा घडा तो घरला की फुटेला जीवनातली सत्कर्म करा, पुण्यकर्म करा, कारण हे सर्व इथंच राहणार आहे. हे कर्म आमच्या सोबत येणार आहेत. तर यासाठीच मनुष्य जन्म निर्माण झालेला आहे. मनुष्य प्राणी असा आहे की 10 माणसाने जगवते, घरीच राहून देते, एकटाच पोचते सर्वांनी. मनुष्य प्राणी हा 10 लोकांनी जगवते, 100 लोकांनी, 1000 लोकांनी खाऊ घालते, दान करू शकते. आणि याच जन्मात नाही करू शकते, मनुष्य जन्मात नाही, दुसऱ्या जन्मात करू शकत नाही, कारण दुसऱ्या प्राण्याला एवढे ज्ञान असत नाही. तर त्यासाठी या जन्मात सत्कर्म पुण्यकर्म करता येते. आणि आम्हाला संधी प्राप्त झालेली आहे, आम्ही मनुष्य जन्मात निर्माण झालो. तर या जन्मात पुण्यकर्म करा. कोणी नाही सोबत, पैसा, धन, संपत्ती, माता पिता, लेकरं बाळ कोणीच नाही. आमचे कर्म आमच्या सोबत आहे. तर त्यासाठी पुण्यकर्म करा, दान कर्म करा, हे आमच्या सोबत आहे. आणि मनुष्याचा जन्म हा दानाने शोभून दिसतो. याच जन्मी याच डोही आम्हाला पाहता येते, सत्कर्म करता येते आणि त्या सत्कर्माचा आनंदही घेता येते. म्हणून मनुष्य जन्मात पुण्यकर्म करा, सत्कर्म करा आणि आपलं जीवन सार्थकी लावा. आज भंतेजींनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिलेली, प्राप्त करून दिलेली आहे. तर भंतेजीचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी छोटीशी धम्मदेशना समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घ आयुष्य लाभो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.